नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे संतोषच्या जीवनातील भयंकर प्रसंग. कथेचे मूळ नाव आहे अर्कशाळा. कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. कथेला आता सुरुवात करू. आज संतोष जरा उशिराच उठला. उठताच त्याने भराभर सर्व सोपस्कार उरकले. नाश्ता बनवायला वेळ नसल्याने त्याने कालच बाजारातून आणलेली केळी खाल्ली आणि 2 केळी दुपारच्या जेवणासाठी घेतली. ती केळी छोट्या पिशवीत घालून ती पिशवी सायकलला टांगून तो निघाला. त्याला गावापासून 2 मैल दूर शहराच्या रस्त्यावर असणाऱ्या अर्कशाळेत जायचं होतं. तो तिथे कामाला होता. सायकलचं पॅडल ढकलत तो शांतपणे चालला होता. त्या खास खळग्यांनी भरलेल्या रस्त्यावर तुरळक लोक दिसत होती. त्याला अर्कशाळेत पोचायला 15 मिनिटे लागणार होती. संतोष, एकटा जीव सदाशिव ही म्हण जणू त्याच्यासाठीच अस्तित्वात आली असावी. लहान असताना प्लेगच्या साथीत त्याचे आईवडील गेले होते. संतोष त्यावेळी मामाच्या गावी गेला असल्यानं वाचला होता. त्याला भावंड नव्हतीच. तो एकुलता एक होता. झोपडी वजा घर आणि 15 गुंठे जमीन या पलीकडे त्याच्याकडे काहीही नव्हतं. त्याचे लहानपण मामाकडेच गेले होते. तिथे 6वी पर्यंत शिकला आणि मग शाळा सोडून मामासोबत वीटभट्टीवर काम करू लागला. 17 वर्षांचा झाल्यावर तो पुन्हा त्याच्या गावात परतला आणि आपल्या गावातील घरातच राहू लागला. आजीकडून जेवण बनवायला शिकल्यानं पोटाचा प्रश्न सुटला होता. सुरुवातीला बिगारी म्हणून मिळेल ते काम करणाऱ्या संतोषचे एके दिवशी नशीब पालटले. शेळके मास्तरांच्या घरी लाकडे फोडायचं काम होतं. 2 दिवस संतोषने प्रामाणिकपणे ते काम केलं. मास्तरांनी ठरलेला मोबदला तर दिलाच, पण त्याची मेहनत आणि प्रामाणिकपणा बघून त्याच्यासाठी आणखी काही करावं असं त्यांना वाटलं. त्यांनी आपल्या एका ओळखीने अर्कशाळेत संतोषच्या नोकरीसाठी बोलणी केली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. संतोषला अर्कशाळेत नोकरी मिळाली. ही अर्कशाळा गेल्या 40 वर्षांपासून सुरू होती. निरनिराळ्या जंगली औषधी वनस्पती आणून त्यांच्या पाल्यापासून, खोडाच्या सालीपासून, फुलांपासून आणि मुळांपासून निरनिराळे लेप, काढे आणि भुकटी बनवणे हे काम तिथे अव्याहतपणे सुरू होते. शहरात त्या आयुर्वेदिक औषधांना खूप मागणी होती आणि आपल्या दर्जेदार गुणकारी औषधांमुळे या अर्कशाळेचे या क्षेत्रात चांगलेच नाव झाले होते. अर्कशाळेत जवळजवळ 50-60 लोक कामाला होते. आणलेल्या वनस्पतीची पाने धुवून स्वच्छ करणे, पाला वेगळा करणे, चरख्यात घालून पानांचा रस काढणे, सालीची भुकटी करणे, भुकटी निरनिराळ्या वजनांच्या पिशव्यात भरणे, बनवलेले काढे बाटल्यांमध्ये भरणे अशी विविध कामे तिथे चालत असत. तिथे महिला सुद्धा कामाला होत्या. जंगलात जाऊन सांगेल त्या वनस्पतींची पानं, सालं तसेच मुळे आणणं हे संतोषचं काम होतं. त्याचा पगार महिना 1000 रुपये होता. संतोषने मास्तरांचे आभार मानून पटकन नोकरी धरली. जंगल फिरणं हा त्याचा छंदच होता जणू, आणि आता तर त्याला त्याचे पैसे सुद्धा मिळणार होते. शिवाय नोकरी म्हणजे महिन्याकाठी निश्चित मिळकतीची हमी, त्यामुळे उपासमार टळणार. तेव्हापासून गेले 4 महिने संतोष इमाने इतबारे नोकरी करत होता. त्याच्या कामावर अर्कशाळेतील साहेब सुद्धा खुश होते. सर्व काही सुरळीत सुरू होतं. 15 मिनिटात संतोष अर्कशाळेत पोचला. आज उशीर झाल्याने साहेबांची बोलणी खावी लागली. संतोष खालीमान घालून ऐकत होता आणि मग साहेबांनी त्याला जंगली सुरण या वनस्पतीचे फूल आणण्यास सांगितलं. जंगली सुरण शोधणं फार कठीण काम होतं. एकतर जमिनीलगत उगवणारं हे झुडूप मिळणं दुर्मिळ, आणि त्यात मिळालं तरी त्याला फूल आले असेलच असे नाही. संतोषसाठी हे काम दिव्यच होतं, पण काम तर करावंच लागणार होतं. जड पावलांनी संतोष बाहेर पडू लागला. इतक्यात मागून सखाराम काकांचा आवाज आला. थांब रे. सखाराम काका ऑफिसमधील कारकून होते.
ही अर्कशाळा स्थापन झाल्यापासून म्हणजेच गेल्या 40 वर्षांपासून ते इथे कामाला होते. बोला काका, संतोष उद्गारला. सुरण शोधायचं असेल तर बिरोबाच्या माळ्यानं डोंगरावर न चढता सरळ डाव्या हाताला आत जंगलात शिर. चांगलं मैलभर आत गेल्यावर ओढ्याच्या पलीकडं जे कातळ लागतील तिथं मिळालं तर बघ, आणि तिथे नाही मिळालं तर कुठेच मिळणार नाही, सखाराम काका म्हणाले. हे अनुभवाचे बोल होते. सुरुवातीचा काही काळ सखाराम काकांनी सुद्धा जंगलातून वनस्पती आणण्याचं काम केल्यानं ते जंगल जणू त्यांना तोंड पाठ होतं. त्यांच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद देत संतोष बाहेर पडला. सायकलवर बसून तो जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागला. अर्धा मैल गेल्यावर त्याने सायकल रस्त्याकडेला असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला उभी करून ठेवली आणि सायकलला कुलूप लावलं आणि किल्ली खिशात घालून तो आता जंगलाच्या पायवाटेला लागला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यात 2 केळी, पाण्याची बाटली आणि एक लहान कोयता होता. दुपारचे 12 वाजत आले असल्याने सूर्य डोक्यावर आला होता. त्या निर्जन जंगलात हवा जणू स्तब्ध झाली होती. आपल्या नेहमीच्या पायवाटेने संतोष भराभर डोंगर चढू लागला. काहीच वेळात तो मधल्या टप्प्यावर पोचला. सखाराम काकांनी सांगितल्याप्रमाणे वरती न जाता त्याला डावीकडील जंगलात शिरायचं होतं. संतोष भराभर पावले उचलत होता. गुडघाभर गवतातून मार्ग काढत संतोष आता मधल्या टप्प्यावर पोचला. त्यानं एक वेळ खाली नजर टाकली. पायथ्याला असणारं ते पिंपळाचं झाड आणि रस्ता दिसत होता. संतोष आता डावीकडे वळाला. समोर असणारं ते घनदाट जंगल पाहून आज जावं का असा प्रश्न त्याला पडला होता, पण त्याने ठरवलं आणि आता तो जंगलात शिरू लागला. उन्हाचा प्रश्न आता संपुष्टात आला होता. महाकाय वृक्ष आणि वेलींनी आता जणू संतोषच्या डोक्यावर छत्री धरली होती. पुढे पुढे जात असताना ते जंगल अधिकच गहिरं होत होतं. करवंद, बोरी आणि घाणेरीच्या जाळींनी त्याचा प्रवास अजूनच खडतर बनवण्याचा जणू चंगस बांधला होता. काट्याकुट्यातून मार्ग काढत संतोष ओढ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता आणि अचानक झालेल्या हालचालींनी तो थबकला. त्यानं कानोसा घेतला. हालचाल थांबली होती, पण त्याच्या डोक्यावर आणि अवतीभवती कुणीतरी आहे याची त्याला भणक लागली होती. काहीही नजरेस न पडल्यानं तो पुन्हा चालू लागला. तो 2 पावलं पुढे गेला असेल इतक्यात डोक्यावरील झाडांवर त्याला पुन्हा सळसळ जाणवली. पुढच्या क्षणाला त्याने वर पाहिलं. पानात लपलेले 15-20 डोळे त्याच्याकडे पाहत होते. ती वानरांची एक मोठी टोळी होती. संतोषनं त्यांच्या इलाक्यात पाऊल ठेवल्यानं ते भेदरलेले दिसत होते. त्यांना पाहून संतोष काहीसा निर्धास्त झाला. या जंगलात वानरं असणं अगदी सामान्य होतं. त्या टोळीकडे दुर्लक्ष करत तो पुढे निघाला. आता उताराला सुरुवात झाली होती, म्हणजे ओढा जवळच असावा हे संतोषनं ओळखलं. तो पिशवी सांभाळत भराभर तो उतार उतरू लागला. तिथे लोकांची ये-जा नसल्यानं पायाखालची वाट नीट मळलेली नव्हती. त्यात आजूबाजूच्या काटेरी जाळींमुळे तोल सांभाळत चालावं लागत होतं. तरी नशीब डोक्यावरील उंच झाडांमुळे उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. अखेरीस तो त्या ओढ्याजवळ पोचला. बाजूच्या एका खडकावर पोचून त्याने हातातील पिशवी खाली ठेवली आणि तो ओढ्याच्या पाण्यात उतरला. थंडगार पाण्यानं त्याच्या अंगावर शिरशिरी आली. त्या थंड पाण्याचे भपके त्याने तोंडावर मारले. तसे त्याला थोडे बरे वाटले. हातपाय धुवून तो पुन्हा त्या खडकावर आला. त्या खडकावर ठिकठिकाणी गवत उगवलं होतं. काही भागात सुकलेल्या शेवाळ्याचे पापुद्रे सुद्धा दिसत होते. पावसाळ्यात हा खडक पाण्याखालीच असायचा. खाली बसून त्याने पिशवीतील केळी काढली आणि फस्त केली. तो 10 मिनिटे तिथेच बसून राहिला. नंतर हातात कोयता घेऊन तो आता पलीकडील कातळाकडे निघाला. ओढ्या पलीकडील जंगलाची बाजू काहीशी उंच होती आणि पलीकडचा किनारा हा 15-20 फूट उंच खडकाच्या कातळामुळे एखाद्या किल्ल्याच्या तटबंदी समान भासत होता. संतोषने त्या तटबंदीला समांतर निरीक्षणास सुरुवात केली. पिशवी ठेवलेल्या त्या खडकापासून चांगले 400 मीटर ओढा उतरत आल्यावर त्याला एक उग्र वास जाणवला. तो वास परिचित होता.
तो सुरणाच्या फुलांचा वास होता. त्याने चौफेर नजर उधळली आणि त्या कातळाच्या पायथ्याला त्याला एक मासल गोळ्यासमान असणारं ते फूल दिसलं. पुढे होत त्याने हातातील कोयत्याने अलगद ते फूल झुडपापासून वेगळं केलं. आनंदाने तो पुन्हा त्या खडकाकडे गेला आणि ते फूल त्याने पिशवीत ठेवलं. थोडा वेळ आराम करू आणि निघू असा विचार करत तो त्या खडकावर आडवा झाला. पण उषा शेजारीच ठेवलेल्या पिशवीतील फुलाच्या वासाने त्याला गुंगी आली आणि तो त्या खडकावरच झोपी गेला. काही वेळ गेला. संतोषला जाग आली तेव्हा संध्याकाळचे 5:30 वाजत आले होते. डोळे चोळत तो खडकावर उठून बसला. मग ओढ्यात उतरून त्याने तोंडावर पाणी मारलं आणि तरतरीत झाला. कोयता आणि फूल ठेवलेली पिशवी उचलून तो भराभर चढण चढू लागला. मधल्या टप्प्यावर पोचून त्याला अंधार पडण्यापूर्वी सायकल जवळ पोचायचं होतं. दिवस उतरणीला लागल्यानं आता हवेत गारवा जाणवत होता. त्यात उंच झाडांमुळे जंगलात अंधाराला सुरुवात झाली होती. चढण चढून आल्यावर संतोषला मघाशी दिसलेली ती वानरांची टोळी पुन्हा दिसली. दिसली कसली? त्यांच्या हालचालींनी संतोषचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. ती वानरं अगदी बेभान होऊन या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती आणि संतोषकडे पाहून खेकसत होती. त्यांच्या हालचालींवरून ते विलक्षण घाबरले आहेत हे संतोषला समजलं होतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत संतोष पुढे झाला. आता तो मधल्या टप्प्यावरून खाली उतरू लागला. 10 मिनिटात तो जंगलातून बाहेर पडत त्या पिंपळाच्या झाडाकडे जाऊ लागला. दूरवरून त्याला आपली सायकल दिसत होती. त्या सायकली शेजारी एक भटकं कुत्रं सुस्तावून पडलेलं दिसत होतं. संतोषची चाहूल लागताच ते कुत्रं चटकन उभं राहिलं आणि संतोषकडे पाहतच त्यानं धूम ठोकली. सुरक्षित अंतरावर पोचताच मागे वळून ते कुत्रं जीवाच्या आकांताने भुंकू लागलं. संतोषकडे पाहत ते एकसारखं भुंकत होतं. संतोषला ही गोष्ट काहीशी विचित्र वाटली. ते कुत्रं आता विचित्र आणि भेसूर आवाजात नरळू लागलं. त्याच्याकडे पाहतच संतोषने सायकल रस्त्यावर घेतली. 6 वाजून गेल्याने अर्कशाळा बंद झाली असल्याने संतोष सरळ घराकडे निघाला. ते कुत्रं सुरक्षित अंतर ठेवून संतोषच्या सायकल मागे धावत होतं. मध्येच थांबून नरळत होतं. संतोष मात्र वेगाने पॅडल मारत घर जवळ करत होता. अर्ध्या तासात तो घरी पोचला. पिशवी खुंटीला टांगून तो हातपाय धुवून आला. एका पातेल्यात भात शिजायला लावून त्याने आमटी करायची तयारी सुरू केली. पुढील तासाभरात त्याने जेवण उरकलं आणि ट्रान्झिस्टर सुरू करत गाणी ऐकत तो कॉटवर पडला. काहीच वेळात त्याला झोप येऊ लागली. तसे हात लांब करून त्याने ट्रान्झिस्टर बंद केला आणि चादर ओढून तो झोपी गेला. रात्री कसल्याशा आवाजानं त्याला जाग आली. काहीतरी धपकन पडले असल्याची जाणीव त्याला झाली. तसे संतोष उठून बसला. त्याच्या खोलीतील दिवा चालूच होता. त्यानं सगळीकडे नजर फिरवली. खुंटीला टांगलेली पिशवी खाली पडली होती. ते फूल चुरडलं तर नसेल ना असा विचार करून संतोष चटकन उठला आणि पुढे होऊन त्यानं ती पिशवी उचलली. दोन्ही हातांनी पिशवी फाकवून तो आत पाहू लागला आणि त्याच्या सर्वांगाला घामच सुटला. त्याचं अंग भीतीनं थरथरू लागलं. त्याचा श्वास फुलला. स्वतःच्या छातीचे ठोके त्याला आता स्पष्ट ऐकू येऊ लागले. त्यानं चटकन ती पिशवी दूर फेकली आणि तो कॉटकडे पळाला. त्या पिशवीत एक मानवी हात होता. तो सडलेल्या अस्थींचा हात होता. सर्वांग थरथरत असणारा संतोष काही काळ तसाच त्या कॉटवर बसून राहिला. त्याची नजर त्या पिशवीवरच खेळली होती. विचार करून त्याचं डोकं बधीर होण्याच्या मार्गावर होतं. हा हात कुणाचा असावा आणि तो आपल्या पिशवीत कसा काय आला? हात तर नक्कीच कुण्या माणसाचाच आहे, पण मग तो आपल्या पिशवीत आला कधी आणि कसा? दिवसभर तर आपण एकटेच होतो. दुपारी केळी खाल्ली तेव्हा तर पिशवीत फक्त पाण्याची बाटली आणि कोयताच होता. मग हा सडलेला हात पिशवीत आला कुठून? जंगलातली ती माकडं आणि ते कुत्रं यामुळेच घाबरलेलं असावं का? कारण असं म्हणतात की प्राण्यांना असल्या गोष्टी आधीच कळतात. असे असंख्य विचार त्याच्या मनातून चमकून जात होते. संतोषच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सध्या तरी त्याला माहीत नव्हतं.
शरीराची थरथर सांभाळत अजूनही तो एकटक त्या पिशवीकडे पाहतच होता. ती पिशवी त्या हातासकट दूर कुठेतरी फेकून यावी असा विचार एक वेळ त्याच्या मनाला शिवून गेला. पण आता रात्रीचा 1 वाजत आला होता. अशा वेळी बाहेर जायची त्याची हिंमत होत नव्हती. त्यामुळे तो तसाच बसून राहिला. बसल्या बसल्या त्याचे डोळे मिटू लागले आणि अचानक त्या पिशवीत त्याला पुन्हा हालचाल जाणवू लागली. डोळ्यात प्राण आणून संतोष त्या पिशवीकडे पाहत होता. पिशवीत एखादा उंदीर तर गेला नसावा? तसंच असेल, नाहीतर ती पिशवी हालेल कशी, असे विचार करून तो स्वतःची समजूत घालत होता. आणि इतक्यात तो सडलेला हात पिशवीतून सावकाश बाहेर येऊ लागला. काळवंडलेल्या हाडांची बोटे नांग्यांसारखी वापरत एखाद्या खेकड्यासारखा तो हात सरपटत खोलीच्या एका कोपऱ्याकडे जाऊ लागला. ते पाहून संतोषची पाच्यावर धारण बसली. किंचाळण्याचंही भान त्याला राहिलं नव्हतं. भीतीने अंगातील त्राण निघून गेलेला संतोष ग्लानी येऊन कॉटवरच पडला. तो बेशुद्ध झाला होता. पहाटे केव्हा तरी जाग येताच संतोष चटकन उठून बसला. रात्री घडलेला प्रकार एखादं स्वप्न तर नव्हतं ना, असा विचार करत असताना त्याची नजर जमिनीवर पडून असलेल्या त्या पिशवीवर पडली आणि त्याच्या अंगावर काटा आला. म्हणजे ते स्वप्न नव्हतं. खरंच आपल्या घरात तो सडलेला हात अजूनही आहे आणि जमिनीवर पडलेली ती पिशवी त्याची साक्ष देत आहे, असा विचार करून संतोष पुन्हा भीतीने पंगू झाला. काही काळ तसाच बसून राहिल्यावर त्याने हळूच खाली झुकून कॉट खाली नजर टाकली. तो हात कॉट खाली नाहीये याची खात्री झाल्यावर तो काहीसा निर्धास्त झाला. मग हिम्मत करून तो थेट दाराकडे पळाला. दरवाजा उघडून बाहेर पडत तो थेट अंगणातील पिंपळाच्या पारावर जाऊन बसला. गावात सकाळची लगबग सुरू झालेली दिसत होती. संतोष मात्र स्वतःला सांभाळत त्या पारावर बसून विचार करत होता. आता नेमकं काय करावं? कुणाला काही सांगायचं झालं तर पहिला प्रश्न हा येईल की हा हात कुठून आला. मग लोक पोलीस बोलवतील. पोलिसांना तरी काय सांगायचं? आपण सांगितलेल्या घटनेवर पोलीस कधीच विश्वास ठेवणार नाहीत आणि कदाचित पोलीस आपल्यालाच पकडून नेतील. खुनाच्या आरोपात खडी फोडायला पाठवतील आणि त्यावेळी आपली कुणीही मदत करणार नाही. नकोच कुणाला सांगायला. थोडी हिंमत करून त्या हाताची विल्हेवाट लावायला हवी. हो, तेच योग्य होईल, असे विचार करून 10 मिनिटे तसेच थांबून काहीशा निश्चयाने संतोष उठला आणि पुन्हा घरात शिरला. त्यानं घरातील कोपरे धुंडाळायला सुरुवात केली आणि एका कोपऱ्यात त्याला तो काळवंडलेला हात नजरेस पडला. ते पाहून संतोष क्षणभर घाबरला. पण मग पुन्हा हिम्मत करून त्याने एका काठीच्या साह्याने तो हात बाहेर काढण्यास सुरुवात केली. कसे कोण जाणे, पण फूटभर लांबीचा तो हात कमालीचा प्रतिकार करत होता. 3-1 मिनिटाच्या प्रयत्नांनंतर संतोषने तो हात एका कापडी पिशवीत भरला. एखादा जिवंत कोंबडा पिशवीत भरल्यास जसा धडपडतो तशी त्या हाताची अखंड धडपड सुरू होती. त्यानं त्या पिशवीला सुतळीने करकचून बांधलं आणि काहीसा निर्धावलेला संतोष धावतच घराबाहेर पडला आणि ती पिशवी सायकलच्या कॅरेजला अडकवून तो वेगाने गावाबाहेर पडला. पिशवीतील त्या हाताची धडपड अविरत सुरू होती. सायकल दामटत तो जवळजवळ 2 मैल दूर निघून आला होता. रस्त्याकडेला आता माळरान सुरू झालं होतं. सायकल थांबवून संतोषने लगबगीने ती पिशवी कॅरेजवरून उचलली आणि धावतच तो त्या माळरानाकडे निघाला. माळरानावर 300-400 मीटर आत गेल्यावर त्याने हाताला वेग देत अंगापासून दूर पकडलेली ती पिशवी गोफण भिरकवल्यासारखी दूर फेकली आणि धावतच तो रस्त्यावर आला. आता तो पुन्हा गावाकडे येऊ लागला. आपण केलेलं कृत्य योग्य आहे की नाही याची त्याला तमा नव्हती. काहीही करून त्याला या अभद्र प्रकारापासून स्वतःची सुटका करून घ्यायची होती आणि तुर्तास तरी त्यात तो सफल झाल्यासारखा वाटत होता. घरी पोचून त्याने स्वतःसाठी नाश्ता बनवला. नाश्ता करून पुढील अर्ध्या तासात दुपारच्या जेवणासाठी 2 पोळ्या आणि भाजी बनवून ती डब्यात भरून तो कामावर जायला निघाला. रस्त्याने सायकल चालवत असताना तो या विचित्र प्रकाराबद्दलच विचार करत होता. तो अर्कशाळेत कधी पोचला त्याचं त्यालाही उमगलं नाही.
त्याचा तो तारवटलेला चेहरा पाहून जो तो त्याला त्याच्या तब्येतीबद्दल विचारत होता. काहीसा सावरलेला संतोष आता शक्य तेवढं सामान्य होण्याचा प्रयत्न करत होता. आज त्याला जंगलात न पाठवता भुकटी पिशव्यात भरण्याचं काम दिलं होतं. दुपारचं जेवण उरकून संतोष पुन्हा कामाला लागला. पण एक क्षणही त्या सडलेल्या हाताचा विषय त्याच्या डोक्यातून जात नव्हता. असाच वेळ गेला. संध्याकाळचे 6 वाजले आणि त्याचं काम संपलं. सायकल घेऊन तो घराकडे येऊ लागला. त्याच्या डोक्यातलं विचारांचं वारूळ मात्र शमलं नव्हतं. तो हात आपण फेकलं त्याच जागी असेल का? शक्यच नाही. भटक्या कुत्र्यांनी केव्हाच ती पिशवी फाडून ती सडकी हाडं फोडून फस्त केली असावीत. बरं झालं कुणाला सांगितलं नाही ते, नाहीतर नसती डोकेदुखी झाली असती, असे विचार करत संतोष आता घरासमोर पोचला. सायकल भिंतीला टेकवून त्यानं सायकलला कुलूप लावलं आणि तो घरात शिरला. हातपाय धुवून तो पाणी आणण्यासाठी घागर घेऊन विहिरीवर गेला. 4-5 खेपा झाल्यावर तो आता स्वयंपाकाच्या तयारीला लागला. स्वयंपाक करून त्यानं जेवण उरकलं आणि आता तो ट्रान्झिस्टर सुरू करून गाणी ऐकत पडला. काल रात्रीचा प्रकार विसरण्याचा तो शक्य तेवढा प्रयत्न करत होता. आता रात्रीचे 12 वाजून गेले होते. FM बंद झाल्याने त्याने ट्रान्झिस्टर बंद केला आणि तो झोपू लागला. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. एवढ्या रात्री कोण असावं? त्या हाताची तर काही भानगड नसेल? असल्या विचारांनी संतोष गर्भगळीत झाला. हिम्मत करून त्याने आवाज दिला, कोण आहे? पण बाहेरून काहीही उत्तर आलं नाही. दरवाजावर पुन्हा टकटक ऐकू आली. काहीसा चिडून संतोष दरवाजाकडे सरसावला. त्याने दार उघडून बाहेर डोकावलं तर बाहेर मिट्ट काळोख आणि शांततेखेरीज काहीही नव्हतं. आणि अचानक त्याचा पाय अडखळला. त्या सडलेल्या हातानं त्याचा एक पाय आता जखडला होता. खोलीतील प्रकाशाचा कवडसा उघड्या दरवाजातून बाहेर पडत होता आणि त्याच प्रकाशात तो काळवणलेला हात संतोषला स्पष्ट दिसला. अचानक झालेल्या या प्रकाराने स्वतःला सावरू न शकलेला संतोष पाठमोरा कोसळला. त्याने पुढच्याच क्षणाला स्वतःला सावरत दुसऱ्या पायाने त्या सडलेल्या हातावर लाथांचा मारा सुरू केला. पण त्या हाताची पकड भलतीच घट्ट होती. संतोष बेभान होऊन लाथा मारत होता. आपला पाय झटकत होता आणि अखेर त्या हाताने संतोषचा पाय सोडला आणि सरसर सरकत तो हात आता खोलीतल्या कॉटखाली गेला. ते पाहून संतोष जागीच थिजला. रात्रीचा 1 वाजत आला होता. ह्या बाबतीत आणि ते सुद्धा अशा वेळेस कुणाची मदत घ्यायचा प्रश्नच नव्हता. घराचा दरवाजा बंद न करता संतोष तसाच बसून राहिला. तो एकटक कॉट खालील त्या अंधाराकडे पाहत होता. पण तो हात आता शांत झाला होता. भिंतीला टेकून बसलेल्या संतोषचा आता बसल्या जागीच डोळ्या लागू लागला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला लक्षात आलं की तो बसल्या जागीच निजला होता. उठून तो नीट बसला. आता या विचित्र समस्येतून कसा मार्ग काढावा याचा विचार करत असतानाच त्याला कॉट शेजारील शेणाने सारावलेल्या जमिनीवर काहीतरी लिहिल्यासारखं दिसलं. हिम्मत करून तो पुढे झाला आणि त्यानं पाहिलं, मला तुझ्या ऑफिसमध्ये घेऊन चल आणि कोणाला न कळता तिथं लपवून ठेव. तुला पुन्हा त्रास देणार नाही, असा तो मजकूर एखाद्या खिळ्यासारख्या तीक्ष्ण वस्तूने त्या सारावलेल्या जमिनीवर कोरला गेला होता. मजकूर वाचण्या इतपत संतोष शिकला होता. पण हे नक्की काय प्रकरण आहे त्याला खरोखर समजत नव्हतं. त्यानं देवळीत ठेवलेली विजेरी घेऊन कॉट खाली पाहिलं. बोटांची वळवळ करत तो हात अजूनही तिथेच पडून होता आणि विजेरीचा प्रकाश पडताच तो सडलेला हात वळवळ करत बाहेर आला आणि जमिनीवर लिहिलेल्या त्या संदेशाभोवती घुटमळू लागला. तो हात जणू संतोषला तो लिहिलेला संदेश वाच म्हणूनच जणू सांगत होता. या अभद्र प्रकाराची काहीशी सवय झालेला संतोष स्तब्ध उभा होता. हा सडका हात ऑफिसमध्ये घेऊन गेल्यास कदाचित हा प्रश्न कायमचा सुटेल असा विचार संतोष करत होता. आता तर त्याला नाश्ता आणि जेवणाचंही भान राहिलं नव्हतं. त्यानं एक पिशवी समोरच्या त्या हाताकडे भिरकावली. तो काळवणलेला हात सरपटत त्या पिशवीत जाऊन बसला.
पुढील तासाभरात तयार होऊन ती पिशवी सायकलच्या कॅरेजला अडकवून संतोष कामावर गेला. दुपारी जेवणाच्या वेळी त्याने सखाराम काकांची नजर चुकवून ती हात असलेली पिशवी ऑफिसमध्ये एका कोपऱ्यात असलेल्या फायलींच्या खोक्यात ठेवून दिली आणि तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. सायंकाळी घरी येऊन तो स्वयंपाकाच्या तयारीला लागला, पण खरं तर त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. तो सडका हात परत तर येणार नाही ना या विचाराने तो कासावीस होत होता. मागील 2 रात्रींसारखा विपरीत प्रकार आज घडू नये यासाठी तो देवाकडे प्रार्थना करत होता. जेवण उरकून तो झोपायच्या तयारीला लागला. आज ट्रान्झिस्टर सुरू करायची त्याची इच्छा नव्हती. कॉटवर तो नुसताच पडून होता. तो बराच वेळ जागा होता आणि अखेर त्याचा डोळा लागला. तो सकाळी जेव्हा जागा झाला तेव्हा ती एक प्रसन्न सकाळ होती. रात्री काहीही विपरीत न घडल्यानं तो फारच खुश वाटत होता. सकाळचे सोपस्कार उरकून त्यानं नाश्ता उरकला आणि डबा घेऊन तो अर्कशाळेकडे जायला निघाला. त्याला कामावर पोचून आता 2 तास झाले होते. संतोष आपल्या समोर असणारा झाडपाला स्वच्छ धुवून समोरील भांड्यात ठेवत होता. इतक्यात त्याला दिसलं की सर्वजण वरच्या मजल्यावर असणाऱ्या ऑफिसकडे धावत आहेत. कुतूहलाने तोही गर्दीचा भाग झाला. सर्वजण आता वरच्या मजल्यावर जमा झाले. गर्दी जास्त असल्यानं नीट काही दिसत नव्हतं. ती गर्दी साहेबांच्या केबिन बाहेर एकवटली होती आणि साऱ्यांच्या नजरा केबिनकडे होत्या. संतोष गर्दीतून मार्ग काढत होता आणि ते केबिन त्याच्या नजरेस पडलं. समोरचं दृश्य पाहून संतोषचा जणू प्राणच कंठाशी आला. त्या केबिनमध्ये साहेब उभे होते. ते जीवाच्या आकांताने किंचाळत होते आणि तो सडलेला काळवणलेला हात त्यांच्या गळ्याभोवती जणू गोंद लावल्यासारखा चिकटला होता. त्या हाताची पकड भलतीच घट्ट होती. ती पकड सोडवण्याचा साहेब खूप प्रयत्न करत होते, पण तो हात त्यांचा गळा सोडायला तयार नव्हता. आता साहेब हळूहळू जमिनीपासून उंच जाऊ लागले. तो सडका हात त्यांना वर उचलत होता. साहेबांच्या डोळ्यात जणू रक्त उतरत होतं. तो भयावह देखावा कुणाचंही काळीस चिरेल असाच होता. सर्व गर्दी जणू पंगू झाली होती. काचेच्या केबिनमधून जरी साहेबांचा आवाज येत नसला तरी त्यांच्या व्यथा बाहेरच्या गर्दीला समजत होत्या. काहीच वेळात त्या हाताला एक धूसर आकार येऊ लागला. एक आकृती तयार होत होती. ती एक मानवी, एका स्त्रीची धूसर आकृती होती. साहेबांच्या चेतना आता संपल्यातच जमा होत्या. अचेतन असं साहेबांचं शरीर आता आधांतरी लटकत हळूहळू मागील खिडकीकडे सरकू लागलं. गर्दी श्वास रोखून तो भयानक नजारा पाहत होती आणि खळकन आवाजासह ते अचेतन शरीर त्या खिडकीतून बाहेर फेकलं गेलं. साहेबांचा अंत झाला होता. त्या स्त्रीची धूसर आकृती आता नाहीशी झाली. सर्व गर्दी हे भीषण दृश्य पाहून जणू कोमात गेली होती आणि पुढील काही क्षणात सावरलेल्या काही लोकांनी लँडलाईनवरून पोलिसांना फोन केला. पुढील 40 मिनिटात पोलीस आले. पंचनामा सुरू झाला. सर्वजण एकच जबाब देत होते, कारण सर्वांनी एकच दृश्य पाहिलं होतं. पण सखाराम काकांची वेळ आली तेव्हा ते बोलू लागले. आज न्याय झाला साहेब. देवाची लीला अपरंपार आहे. जे केलं ते इथेच फेडावं लागतं. त्यांच्या या वाक्यावर सर्वजण प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले. तसे काका पुढे बोलू लागले. साहेब, 4 वर्षांपूर्वी इथे एक मुलगी आली होती. रेखा नाव होतं तिचं. तिला जंगली औषधी वनस्पतींवर कसलंसं संशोधन करायचं होतं. ती 8 दिवसांसाठी आली होती आणि इथल्याच क्वार्टरमध्ये राहत होती. एक सुंदर आणि तितकीच हुशार मुलगी. पण या हरामखोर साहेबाची तिच्यावर नजर होती साहेब. मलाही ती गोष्ट लक्षात आली होती, पण ती मुलगी याकडे दुर्लक्ष करून आपलं काम संपवून इथून कसं लवकर जाता येईल हे पाहत होती. आणि एके संध्याकाळी ऑफिस संपवून सर्वजण घरी गेले तरी साहेब आपल्या केबिनमध्येच बसून होते. 7:30 वाजता त्यांनी त्या मुलीला केबिनमध्ये बोलावलं. परिस्थितीचं भान असणाऱ्या त्या मुलीनं मला केबिन बाहेर बसण्याची विनंती केली आणि ती केबिनमध्ये गेली. आणि पुढच्या 5 मिनिटात त्या हरामखोरानं मला आत बोलवून घरी जायला सांगितलं.
मी हो म्हटलो, पण गेलो नाही साहेब. जिना उतरून मी रेखाची वाट पाहत तिथेच बसून राहिलो आणि 5 मिनिटात मला एक आर्त किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी रेखाची होती आणि पुढे धपकन आवाज आला. तो इमारतीच्या मागील बाजूने आला होता. मी त्या आवाजाच्या दिशेनं धावलो. रेखा तिथे रक्तबंबाळ होऊन निपचित पडली होती आणि तो नराधम त्या खिडकीत उभा होता. मी पटकन तिथून पोबारा केला, पण त्यानं मला पाहिलं होतं साहेब. त्यानं दुसऱ्या दिवशी मला केबिनमध्ये बोलावून सज्जड दम दिला. मी घाबरलो साहेब. मूग गिळून गप्प बसण्याखेरीज माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता. मग त्या मुलीच्या चौकशीसाठी पोलीस आले. मी अवाक्षरही बोललो नाही. त्या साहेबानं मुलीची विल्हेवाट लावली आणि मुलगी कालच इथून शहरात निघून गेल्याचा कांगावा केला आणि पोलिसांनी मिसिंग केस बनवली. पण आजवर त्या मुलीची सत्यता कुणालाही ठाऊक नव्हती. ते प्रकरण शांत झालं आणि आज पुन्हा मी रेखाला पाहिलं साहेब. डोळ्यांवर विश्वास बसला नाही, पण ती रेखाच होती. तिनं आपला सूड उगवला. ही हकीकत ऐकून संतोषसह सारेच अवाक झाले. पुढील अर्ध्या तासात पोलिसांनी आपली फॉर्मॅलिटी उरकली आणि बॉडी घेऊन ते रवाना झाले. पुढील काही काळ सर्वजण स्तब्ध होते. सखाराम काकांना बाजूला बोलवून संतोष आता त्यांना काहीतरी सांगू लागला. काका, एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही. तो सडका हात मी साहेबांच्या केबिनमध्ये ठेवला होता. यावर आश्चर्यचकित झालेले सखाराम काका बघतच राहिले. संतोषने मागील 2 दिवसात घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यावर काहीसा विचार करून सखाराम काका बोलू लागले. पोरा, जंगलात जाऊन वनस्पतीची जडीबुटी आणणारा सध्या तू एकटाच आहेस आणि परवा तू तिथे गेला होतास जिथे रेखाच्या शरीराचे तुकडे त्या नराधमानं टाकले होते. तू अर्कशाळेत काम करतोस हे जाणल्यावर रेखाच्या प्रेत आत्म्यास एक संधी मिळाली. त्या सडलेल्या हाताच्या रूपात तो प्रेत आत्मा तुझ्या मदतीने इथे या अर्कशाळेत पोचला आणि त्यानं आपला बदला पूर्ण केला. तू त्या प्रेत आत्म्यास मुक्ती मिळण्यासाठी काम केलं आहेस. पोरा, ते एक पुण्याचं काम आहे. तेव्हा काळजी करू नकोस आणि हे सर्व इतर कुणाला सांगू नकोस. ती रेखा तुला पुन्हा कसलाही त्रास देणार नाही, खात्री बाळग, सखाराम काका म्हणाले. यावर संतोष काहीसा निश्चिंत झाला. अनावधानाने का होईना, पण आपल्या हातून एक पुण्याचं काम झालं आहे या विचारानं संतोष खूप खुश होता. आणि मागील 2 दिवसात घडलेल्या त्या विपरीत घडामोडीनंतर आज तो निश्चिंत होऊन झोपणार होता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.